आपल्या सर्वांनाच शेवग्याच्या शेंगा माहिती असतात. शेवग्याच्या शेंगा ह्या विविध खाद्यपदार्थांमध्ये ॲड करण्यासाठी वापरल्या जातात. शेवग्यालाच मोरिंगा, ड्रमस्टिक, शोभांजन तसंच विविध प्रांतानुसार वेगवेगळी नावं आहेत. शेवग्याच्या पाल्याचा देखील भाजी करायला उपयोग होतो. ही भाजी अतिशय पौष्टिक आणि रुचकर असते. पण शेवग्याच्या शेंगांपासून सूप बनवलं जातं आणि ते किती पौष्टिक आणि गुणकारी असतं हे अनेक लोकांना माहिती नसतं. शेवग्याच्या सूपमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असतात. त्याच्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी तसंच बीटा कॅरोटीन असतं. व्हिटॅमिन सीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली व्हायला मदत होते. तसंच कॅल्शियम असल्यामुळं जे लोक दूध पिऊ शकत नाहीत किंवा ज्यांना दूध आवडत नाही अशा लोकांनी जर शेवग्याच्या शेंगेचं सूप नियमित सेवन केलं तर चांगला लाभ होतो. संधिवात, ऑस्टिओआर्थरायटिस, सूज प्रतिबंधक प्रॉपर्टीज असल्यामुळं, अँटी इन्फ्लॅमेटरी गुण त्याच्यामध्ये असल्यामुळं वातरोगांमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. तसंच बॉडी डिटॉक्स करण्याकरता, बॉडी क्लिनिंग करण्याकरता अँटीऑक्सिडंट म्हणून देखील शेवगा कार्य करू शकतो. तसंच LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल हे कमी करू शकत असल्यामुळं मोरिंगा सूप किंवा ड्रमस्टिक सूप हे लाभदायक असतं आणि हार्ट संबंधीच्या आजारांमध्ये देखील आपण याचा वापर करू शकतो. तसंच शरीराचं पोषण करत असल्यामुळं तसंच WBC वाढवायला मदत करत असल्यामुळं आपलं शरीर हे अनेक रोगजंतूंना, अनेक आजारांना लढा द्यायला सक्षम बनू शकतं. तर अशा प्रकारे मोरिंगा सूपमध्ये किंवा शेवग्याच्या शेंगांच्या सूपमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असल्यामुळं त्याचं सेवन हे आपण आपल्या आहारामध्ये नियमित करू शकतो.